काल परवापर्यंत हिंदू मुस्लिम भाईचारा, गंगा जमनी तहजीब वगैरे भाषा बोलणाऱ्या मुस्लिम समुदायाची भाषा गेल्या काही दिवसांपासून बदलत चालली आहे। जिहादी उन्माद अतिशय गतीनं वाढत चाललेला दिसतोय। देशभरात मुस्लिम युवकांकडून लव जिहाद, लँड जिहादपासून ते खाद्यपदार्थांमध्ये जिहाद, रेल्वे रुळांवर दगड, सिलेंडर ठेवायचा जिहाद अशा निरनिराळ्या प्रकारच्या जिहादाचं प्रमाण वाढलंय। इतके दिवस सौम्यपणे चालणाऱ्या गोष्टी आता हिडीस पद्धतीने समोर यायला लागल्या आहेत। हिंदू महिलांकडे किंबहुना काफिर महिलांकडे पाहण्याचा मुस्लिमांचा दृष्टिकोन सर्वांनाच माहिती आहे। मात्र आता उघडपणे महिलांशी असभ्य वर्तनाचे प्रकार वाढत चालले आहेत। त्याचाच प्रत्यय काल संभाजीनगरमधल्या कन्नड इथं आला। नेमकं काय घडलं छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, ऋतम वेब एक्सप्लेनरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल छत्रपती संभाजीनगरमधल्या कन्नडमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। कन्नडमधल्या तेलवडी येथील महाविद्यालयात जाणाऱ्या मुलामुलींना रिक्षा चालक अल्बाश उर्फ शेख सलीम यानं त्याच्यासोबत काही जिहादी गुंडांचा जमाव जमवून मारहाण केली। या मारहाणीत 4 तरुण जखमी झालेत, तर मुलींनाही या टोळक्यानं मारहाण केली आहे। या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून आज कन्नड शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता। नेमकं काय घडलं? कन्नड इथल्या तेलवडी येथील फार्मसी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी मुलामुलींना शेख सलीम नामक मुस्लिम रिक्षा चालक घेऊन जात होता। त्यानं बन यांच्या पेट्रोल पंपाजवळ 4 मुलांना रिक्षातून उतरवून दिले व आपण फक्त मुलींनाच घेऊन जाऊ, मुलांना नाही असं सांगत बळजबरी केली व मुलांना उतरवून लावलं। त्यावर मुलांनी आक्षेप घेतला व वाद घातला। रिक्षा चालकाच्या या संदिग्ध भूमिकेमुळे मुलींनाही त्यांना विरोध केला। त्यामुळे शेख सलीम यानं स्थानिक मुस्लिम गुंडांना जमवून मुलांना आणि मुलींना मारहाण केली। ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुला-मुलींच्या नातेवाईक व नागरिकांनी गर्दी करत आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करा आणि अटक करा अशी मागणी केली। परंतु पोलीसच आरोपीचा बचाव करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। एका पीडित मुलीचे वडील पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी त्यांची गचांडी पकडून कानशिलात देखील मारली असल्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे। घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांनी तात्काळ आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी केली गेली। मुस्लिम जिहाद्यांची वाढती गुंडगिरी आणि पोलिसांच्या दिरंगाईमुळे सकल हिंदू समाजाकडून कन्नड बंदची हाक देखील देण्यात आली। असाच प्रकार जर अन्य कोणी केला असता तर तथाकथित पुरोगामी पक्षांनी राज्यव्यापी बंद पुकारला असता आणि मुख्य प्रवाहातल्या प्रतितयश माध्यमांनी प्रचंड थळथळाट केला असता। दलित आदिवासी या देशात कसे असुरक्षित आहे याविषयी परिसंवाद चर्चासत्र घेतली गेली असती। मात्र यावेळी हे कृत्य करणारं हा त्यांच्या आवडत्या शांतताप्रिय समाजातील असल्यामुळं या मंडळींनी अवाक्षर देखील काढलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। या दुटप्पी भूमिकेमुळं दुर्दैवानं नुकसान होतंय ते मात्र दलित आणि आदिवासी समाजाचं। जिहादी हा कायमच डोक्यात जिहाद ठेवून काम करत असतो, कारण त्याला तथाकथित जन्नत आणि जन्नतमधल्या 72 हूर खुणावत असतात। यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो। त्याच्या दृष्टीने मूर्तीपूजक हा काफिरच असतो। काफिरांच्या बायका मुलींची लूट करा हे कुराणचं वचन तो मनोभावे सार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो। हे इस्लामचं सत्य वचन कधीतरी कोणी उघडपणे या देशात बोलणार आहे की नाही असा प्रश्न देखील आता यातून निर्माण होतोय। देशात आणि राज्यात वाढलेले मुस्लिम जिहादी आणि त्यांचे अनन्वित अत्याचार हे कुणामुळे वाढलेत आणि अशा उन्माद करणाऱ्या जिहाद्यांना कसे रोखता येईल यासाठी राज्यात देखील यूपी स्टाईल योगी पॅटर्न असावा का, यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा ऋतम मराठी।